हॅलो, ऐकू येत आहे आता? हो सर. हो सर. सर. हा, ठीक आहे. तर आपण परवाला मला वाटतं 3 वृत्त घेतली होती, बरोबर? हा, इंद्रवज्रा, वज्र, महेंद्रवज्रा उपेंद्र, आणि उपजाती. उपजाती, बरोबर. तर त्याच्यावर काही शंका आहेत का कोणाला? ते जे आपण त्या दिवशी जे डिस्कशन केलं होतं, तो छंद या सगळ्या विषयी, यर तन भुज सम वगैरे, गण, लघु, गुरु वगैरे. सर सर ऍक्च्युली म्हणजे मराठी ना, हे इंद्रवज्रा सुरू होतं नंबर 9 पासून. पण त्याच्या आधी 1 ते 8 काहीतरी वेगवेगळेच त्यांनी दिलेले आहेत. नाही नाही, तुम्हाला तेच सांगतो. तुम्ही वृत्ता किंवा छंदासाठी तुम्ही मराठी पुस्तक बघूच नका. तुम्ही हिंदी पुस्तक बघा. ओके. कारण ते तुम्ही अजून कन्फ्यूज व्हाल नाही तर. हा, पण आमच्याकडे मराठीच आहेत, हिंदी घेतली नाहीयेत ना आम्ही. नाही बरोबर मग आहे, आम्ही पण काय ते करायचं? म्हणूनच हा. नाही नाही, बरोबर आहे. पण कसं आहे की ते त्या दुर्दैवाने त्या हिंदी व्हर्जन आणि मराठी व्हर्जन मध्ये फरक आलाय त्यांचा. बराच हा. खूप फरक आलाय. हा. हा. त्यामुळे काही इलाज हा. नाही आपल्याला. तर हा. जी सॉफ्ट कॉपी शेअर केली होती बघा हिंदीची. हं? हा. अच्छा, ती यूज करायची. हा. बर. हा. तर हम्म. ती हम्म. आपण ती म्हणजे एकतर त्याचं प्रिंटआउट घ्यायला लागलं तर, किंवा मग आपण हम्म. पीपीटी मध्ये ते तसं घेतलेलंच आहे, तसं तसं करता येईल हा. आपल्याला. हा. बरं. पण हो. त्याला इलाज नाही, कारण म्हणजे आणि दुसरं असं की क्रम जी देवी म्हणते ना, क्रमाचं सध्या जाऊ द्या. क्रम कुठलाही असू हो. दे, वृत्त समजल्याशी कारण हो. नाही का? हा. हो. सर उन्नती बोलते मी. म्हणजे वृत्त समजलं, त्याचं ते लघुगुरु पण समजलं, पण त्याचा प्रॅक्टिकल यूज नाही समजला मला. ओके, सांगतो. सर, आम्हाला आणखीन एक शंका होती. ते तुम्ही सांगितलं ना, त्वमेव माताच्या पिता त्वमेव, ते जे आहे त्यातलं हं, त्व, हे जे गुरु घ्यायचं का लघु घ्यायचं? बघूया आपण ते पण. हा, चालेल. बरं, हो. ठीक आहे, हा. ठीक आहे. पण आधी सर उन्नतीचा ते प्रश्न. सर हा सर, बोला. ते तुम्ही आज हे पाठवलं होतं ना, भुजंग प्रयागचं ते पाठवलं होतं, बारा बारा ते अक्षर ते वगैरे ते ते त्याचे ते चांग पुढे ते पुढे घेऊ आपण त्याचं. हा हा. बरोबर. ओके, हा ते चालेल. व्हायचं ओके. आपण जेव्हा येईल तेव्हा घेऊ. ओके, चालेल चालेल. हा. तर पहिला उन्नतीचा प्रश्न की हे वृत्त छंद याचा उपयोग काय, बरोबर? का का बरं शिकायचं हे? हो ना, उन्नती? म्हणजे सर शिकायचं म्हणजे ठीक आहे, म्हणजे त्याचा प्रॅक्टिकल यूज नाही समजला. म्हणजे काय शिकायचं म्हणजे ठीक आहे, तुम्ही सांगितलं त्या दिवशी चालींसाठी, पण नाही नाही नाही, हाऊ बरोबर आहे. डज इट गेट बरोबर. इम्प्लिमेंटेड? हा. आता जसं आता दोन दोन प्रकाराने बघूया. काव्य एक तर काव्य करणारा म्हणजे कवी, आणि काव्य वाचणारे म्हणजे वाचक किंवा रसिक असं आपण म्हणू त्यांना, बरोबर? हे वृत्तछंद हे सगळं काव्य किंवा साहित्याशी संबंधित आहे. त्यामुळे या आणि साहित्याचा उपयोग करणारे दोघं जण, एक जो साहित्य निर्मिती करतो तो, काव्य निर्मिती इथे स्पेसिफिकली. हा, कारण हे सगळं काव्य आहे, पद्यात आहे म्हणून. आणि काव्य वाचन करतो किंवा त्याचा रसास्वाद घेतो तो रसिक, बरोबर? तर लेखकाला किंवा कवीला काय याचा उपयोग आहे? तर कवीला जेव्हा कळतं की मला आता ही जी वृत्त आहेत ना, ही म्हणजे जसं आपल्या भारतीय संगीतशास्त्रात जसं कुठला राग, हं, हा कधी गायचा, त्या कुठल्या रागाचा भाव काय आहे, बरोबर? काही राग आहेत ते रौद्र रसाचे आहेत, काही राग आहेत ते शृंगार रसाचे आहेत, काही राग आहेत ते भक्ती रसाचे आहेत, बरोबर? इनफॅक्ट मी असं म्हणेल की राग जे आपण संगीतातले जे राग म्हणतो ना, त्याचाच बेसिक जो फॉर्म आहे ना, हा वृत्त आणि छंद आहे. समजलं? दोन्ही ध्वनिशास्त्राशी संबंधित आहेत. आणि दोन्हीचा म्हणजे त्याचा बेसिक जो आहे रागाचा किंवा याचा, हा बेसिक आहे छंदशास्त्र. हम्म. तर आता याने कवी जेव्हा एखादी रचना करतो, काव्य करतो, उदाहरणार्थ वाल्मिकी ऋषींना म्हणजे उदाहरणार्थ रामायण लिहायचं असेल, त्यांनी असं ठरवलं की आपण अनुष्टुप छंदात लिहायचं आहे, ती रचना करायची आहे. तर अनुष्टुप छंद जो 8-8 अक्षरांचा असतो, आणि ते 5वं अक्षर, 7वं अक्षर, 6वं अक्षर वगैरे, त्याचे फार अगदी कमी नियम आहेत, पण तेवढे आहेत. मग आता वाल्मिकी ऋषी काय करतील, जेव्हा त्यांना कळलं की मला अनुष्टुप छंदात लिहायचं आहे, कारण अनुष्टुप छंद हा म्हणायला सगळ्यात सोपा आहे,
कोणी सामान्य व्यक्ती पण वाचू शकतो. म्हणून त्यांनी, मग त्यांना माहिती आहे की मी प्रत्येक पंक्ती जी आहे ती 8-8 अक्षरातच लिहीन. हा, आणि त्यातले 5वं अक्षर, 7वं अक्षर, 6वं अक्षर वगैरेचे जे नियम आहेत ते मी फॉलो करेन. तर अशा रीतीने त्यांनी पूर्ण जो रचयिता जो आहे, म्हणजे वाल्मिकी ऋषी या केसमध्ये, तर त्यांनी ते बघितलं असणार किंवा मग एखादा शब्द, आता बरेच संस्कृतमध्ये समानार्थी शब्द असतात बरोबर, पण मग आपल्याला त्या वृत्तात जर बसवायचं असेल तर मग मी म्हणेल म्हणजे च म्हणायचं की काय म्हणायचं, किंवा समानार्थी शब्द. मग ते मी त्या छंदात जसे बसतील तसे मी तसे तसे समानार्थी शब्द घेऊन तोच अर्थात फरक न येता मी ते वृत्तामध्ये रचू शकतो. नंबर एक. नंबर दोन, मी शब्दांचा क्रमही मागे पुढे करू शकतो संस्कृतमध्ये विशेषतः, की जेणेकरून त्या छंदामध्ये माझी सगळी रचना होईल आणि माझे जे म्हणणारे आहेत त्या लोकांना पाठ करताना म्हणायलाही सोपं जाईल आणि एका लयीमध्ये, एका छंदामध्ये होईल. हा झाला कवीकडनं अँगल. वाचक जो आहे त्याला कळतं की, उदाहरणार्थ मी आज तुम्हाला ते पाठवलं होतं आत्ता जस्ट जरा वेळापूर्वी, की शिवमहिम्न स्तोत्रामध्ये बहुतेकांना माहिती असेल आपल्यापैकी, तर शिवमहिम्न स्तोत्र आहे 30-40 एक श्लोकांचं. तर त्याच्यात म्हणजे काही काही वेळा चाल बदललेली आहे. हा, तर ती ज्याला आपण चाल म्हणतो ना, तर आता कुठलं चाल पटकन कशी ओळखायची? ते 11 अक्षर आहे की 19 अक्षर आहे की 17 अक्षरांचं आहे, मग हे कसं म्हणायचं? हा, तर मला पटकन कळतं हे शार्दूल विक्रीडित मध्ये. उदाहरण एक तुम्हाला सांगतो मराठीमध्ये, जी मंगलाष्टकं असतात ना आपल्या लग्नातली, ती सगळी बहुधा शार्दूल विक्रीडिता या वृत्तामध्ये असतात. बरोबर. बघू आपण कसं काय ते. तर म्हणजे तर म्हणजे म्हणणाऱ्यालाही आणि ऐकणाऱ्यालाही, आणि म्हणजे ती म्हणजे चाल, वृत्त, छंद, हे तसं म्हटलं तरी समानार्थी आहेत. समजलं उन्नती? तर मी एक 2 मिनिट माझं सांगू का अनालिसिस, आपण जे आतापर्यंत तुम्ही जे सांगितलं त्याचं, आणि मला जे प्रश्न पडायचे इतके दिवस. तर मला हं. सगळ्यात पहिले प्रश्न असा पडायचा की जेव्हा आपण एखादी गोष्ट संस्कृतमध्ये वाचतो त्याचा आपण अन्वय प्लीज आज करतो. 9 वाजेनंतर ये हरी. माझा आवाज येतोय ना सर? हो हो हो. हा. तर अन्वय आपण त्याचा पहिले करतो करेक्ट, कारण मराठीमध्ये जी आपल्याला सवय असते की एखादी गोष्ट पहिले आपण कर्ता घेतो, मग कर्म घेतो, मग सॉरी पहिले आणि मग हे घेतो त्याचा. तर त्याप्रमाणे आपण हे करतो, आणि याच्यामध्ये असं का करतात हा मला एक प्रश्न पडायचा की का इतकं कॉम्प्लिकेटेड. मी तुम्हाला एकदा प्रश्न पण विचारला होता. नंतर हं. जेव्हा आपण हे तुम्ही नंतर दुसरी गोष्ट सांगितली की संस्कृत मधलं 80 ते 90% वाङ्मय हे पद्य आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला अजून ही पण गोष्ट माहितीये की वेद जे आपल्याला पहिले होते हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे ह्यांनी गेले. म्हणजे तेव्हा आपल्याकडे स्क्रिप्ट नव्हती. त्यामुळे मग त्यांनी एक दुसऱ्यांना सांगितलं आणि म्हणजे मुखाद्गत म्हणतो ना आपण, ते मुखोद्गत असायचे आणि मग ते पुढच्या पिढीकडे जायचे. मग ते हं. लक्षात ठेवण्यासाठी त्यांनी त्यांना कदाचित म्युझिकल हे दिला की म्हणजे सांगीतिक ह्याच्यामध्ये ते लक्षात जास्त राहतील म्हणून. आणि म्हणून मग त्या रचनांना ते छंद आणि हे ते वगैरे असं आहे, आणि म्हणून संस्कृत अशी आहे असं माझं एक अनालिसिस मी छंद शिकल्यावरती केलं. बरोबर बरोबर. हा, म्हणजे तो अँगल बरोबरच आहे आणि सगळं तू म्हटलीस ते बरोबरच. हा, तर ठीक आहे. तर आता या विषयावर अजून काही म्हणजे उन्नतीचं समाधान झालंय असं मी समजतो. हं. हो सर, हो तर सर. हा. तर आता दुसरं, हे त्वमेव माताचं सुखदाचं काहीतरी हे होती, क्वेरी होती. हा, तर त्व म्हणजे काय, बरोबर? हो हो हाच प्रश्न आहे ना, सुखदा. तर हो. हा, आता याच्यामध्ये काय, अं, न- याचा एक ज गण आहे बरोबर, म्हणजे पहिलं हम्म, ऱ्हस्व. तर आता हम्म, याच्यात ना, या जोडाक्षरांमध्ये ना थोडे विचित्र नियम आहेत. ते ना कसे आपण म्हणतो, हम्म, हम्म, त्याच्यावरती त्याचं लघुत्व की गुरुत्व हे ठरतं. हम्म. हम्म, हा, आता जसं आता द्र द्र हा शब्द आहे ना. हम्म. हम्म, हा, द्र हा शब्द आहे, हा लघु समजला जातो. हा, तसाच हा त्व हा शब्द आहे, लघु समजला जातो, कारण याला उच्चारायला वेगळा वेळ लागत नाही, जास्तीचा वेळ लागत नाही त्व किंवा द्र जेवढा
म्हणजे ऱ्हस्व अक्षराला लागतो तेवढाच वेळ लागतो. त्या उलट हम्म. मी समजा म्हटलं की चित. आता चित हा तसं म्हटलं तर म्हणजे जोडाक्षर एक्झॅक्टली नाही आहे, पण असे पुढचं त असं आहे. पण त्या केसमध्ये आता हा दुसरं किंवा ना र वर अनुस्वार रंग. हा रंग. तर हम्म. रंग हा जो शब्द आहे ना, तर याला ऍक्च्युअली जास्त वेळ लागतोय रंग, नाही का? पण हम्म. तेच मी तुव म्हटलं किंवा द्र म्हटलं तर त्याला जास्त वेळ लागतोय का? नाही. जेवढं नाही. मी जेवढा मी द म्हणायला वेळ लागतो तेवढाच मला द्र म्हणायला लागतो. जेवढा मला वेळ म्हणायला लागतो वेळ, तेवढाच तुव म्हणायलाही लागतो. बरोबर. हम्म. त्यामुळे मग तो क पण हे ऱ्हस्व आहे का? त्व हे ऱ्हस्व आहे, पण क्व इथे क्व प्रश्न हा नाही, क प्लस व क्व. क्व पण ऱ्हस्वच होय. ते आता आपण म्हणजे अच्छा. हा म्हणजे ते ना आपल्या उच्चारावरती ते ते ठरलेलं आहे की त्याचं काय होईल ते. हा आता ग्र ग्र आता बाणव ग्र, तर बाणव ग्र जो आहे ना तो ग्र पण असाच हे होणार. हं? इकडे त्यामुळे न हा हा तर आणि म्हणून ते त्वमेव माताच्या पिता त्वमेव, तर त्वमेव म्हणजे काय? लघु मे गुरु व लघु. परत माताच, आता हे माताच मात्र आता पुढचं गण येतं ताराप, तसं माताच असं समजलं. हा. नाही, द्र जे लिहिलेलं आहे ते पण लघुच लिहिलेलं आहे. नागेंद्र. हो नागेंद्र, हा बरोबर नागेंद्र. तर तो कारण या म्हणजे नागेंद्रमध्ये ध्वनीप्रमाणे ते लघु आणि गुरु ठरतं वाटतं. हा आपल्याला आता आघात झाला तर गुरु. हा तर नागेंद्र मधला जो न आहे ना तो आधी गेला गे मध्ये, हा, आणि तो गे ऑलरेडी द्र आला गुरुच ते होता. तर लघु. गुरुचा काही डबल गुरु होत नाही, त्यामुळे तो गेन बरोबर गेन झाला. तो गेन हा रस्सू म्हणजे गुरुच राहिला, आणि द्र जो आहे बरोबर तो लघु लघु राहिला असं. बरोबर. पण रंग आणि मधला रंग जो आहे तो मात्र बघा, हम्म, रंग म्हणजे गुरु. स्पष्टपणे आपल्याला जास्त वेळ लागतोय. म्हणून म्हणजे रंग. अनुस्वार ज्या जिथे संयुक्त होतो तिथे तो हम्म, गुरु होतो. आता इथे कर्म, कर्म मध्ये काय झालं बघा तुम्ही, क हा ऍक्च्युली लघु आहे, पण तो लघु आहे. कर कर र कर जोडल्यामुळे म्हणून तो कर्म असल्यामुळे तो कर कर म्हणून तो लघु गुरु झालाय, आणि म हे लघु राहिलेलं आहे. लघु समजलं. राहिले. हा बरोबर हा बरोबर. हा आणि आणखीन एक म्हणजे ते लोकाभिरामम आपण जे म्हणतो, मग ते हम्म. राला तोडायला पाहिजे का? यती 4 आहे ना त्याचं, इंद्रवज्राचं. हा तर आता इथं कसं आहे माहिती आहे का, की इंद्रवज्र आणि उपेंद्र वज्रामध्ये जे यती आहेत ना, हे ऑप्शनल आहेत. तसं म्हटलं तर फिक्स नाही आहेत, ऑप्शनल. म्हणजे हा. कारण ही वृत्त ही छोटी वृत्त आहेत. 11 अक्षर, हम्म, 12 अक्षरापर्यंत बऱ्याचदा यतीची आवश्यकता नसते, कारण माणूस एकादमात म्हणू शकतो. गोष्ठे हम्म, हम्म, गिरीम किंवा लोकाभिरामम रणरंगधीरम. पण हम्म, शिकवताना आपण म्हणजे जसं मी म्हटलं, तर गोष्ठे गिरीम सव्य करेन धृत्वा असं हम्म, राजीवने. पण ते आणि दुसरं एक गंमत सांगतो, यती जे असतात ना हे, त्यामुळे हम्म. इंद्रवज्र उपेंद्र मधला यती हा कंपल्सरी नाहीये, तो ऑप्शनल आहे. हा ऑप्शनल. 4 आणि 5चा हा म्हणजे अगदी शिकताना म्हणण्यासाठी तो यती आहे. पूर्ण म्हणताना यती कोणी वापरत नाही याच्यात. पण तसं शार्दूल विक्रीडितमध्ये वगैरे तसं नाहीये. हा किंवा शिखरिणी हम्म, वृत्त हम्म, वगैरे जी मोठी 19 17 अक्षरांची वृत्त आहे ना, तिथे एक किंवा कधी हम्म, कधी 2 यती पण असतात. आणि गंमत सांगतो हम्म, की आता जे चांगली काव्य असतात ना, म्हणजे श्रेष्ठ काव्य, त्याच्यात असं मानलं जातं, म्हणजे अलाउड आहे पद्यामध्ये, ज्याला म्हणतात की यती जो आहे तो नेहमी शब्द संपल्यावर यावा. हे सुद्धा कवीवर एक बंधन असतं. बंध बंधन असतं. म्हणजे हम्म, चूक नाही येते, पण ते जरा मग त्याला त्या काव्याचे यतिभंग हा काव्याचा एक दोष मानला जातो. यतिभंग म्हणजे काय, की मी जिथं लोकाभिरा आणि नंतर मग मम म्हणजे रा नंतर मी हम्म, पॉज घेतोय असं. हम्म, हम्म, म्हणून ते पण इथं जो इंद्रवज्र उपेंद्र वज्राचा जो तसं त्यामुळे इथं तो तसा दोष घेता येणार नाही यतिभंगाचा, कारण हे तो जो यती येतो इथं या वृत्तांमध्ये तो आवश्यक नाही असं. हम्म, हा आणि म्हणून काही काही लोक बघा, पण आता विष्णू सहस्रनाम किंवा असं म्हणताना ना, म्हणजे जे अनुष्टुप छंदात आहेत, तर ते काय करतात, वास्तविक अनुष्टुप छंद हा 8-8 अक्षरांचा आहे.
बरोबर. पण विष्णू सहस्त्रनामामध्ये पण काही काही श्लोक असे आहेत की जिथे तुमचं आता 8वं अक्षर आहे ना, ते कुठल्या तरी शब्दांच्या मध्येच संपतं. हो हो समजलं? बरोबर. हा. म्हणजे कुठल्याही सहस्त्रनामामध्ये, गणेश सहस्त्रनाम, ललिता सहस्त्रनाम, विष्णू सहस्त्रनाम, मग लोक काय करतात, त्याला आडवं तिडवं करण्यासाठी ते 10व्या अक्षरानंतर किंवा 9व्या अक्षरानंतर पॉज घेतात. हा हम्म. हा पण ते चुकीचं आहे, ती म्हणण्याची पद्धत. कारण का, बरोबर. की तुम्ही वृत्तात म्हणताना तो यतिभंग त्या कवीचा दोष आहे. दोष म्हणजे पूर्णपैकी असं दोष म्हणजे अगदी वाईट असं नाही, पण पण आपण म्हणताना त्या त्या छंदात म्हणताना आपण त्या मग यतीकडे म्हणजे बळजबरीने आपण 9व्या किंवा 10व्या अक्षरापर्यंत पुढे जायची गरज नसते. ती आपण 8वं अक्षर आलं तिथेच पॉज घेतला पाहिजे, किंवा मग पॉजच घ्यायचा नाही, पूर्ण म्हणायचा श्लोक हम्म असं. असं हम्म. म्हणून जे मला वाटतं, आपल्या याच्यात कोणी गीतेवाले आहे का, गीता परिवार किंवा गीता शिकणारे? आहोत ना आम्ही सर. उषाताई आहेत ना? हा. तर हम्म. मला असं वाटतं की गीता जे प्रोफेशनली जे शिकवतात ना, ते शक्यतो असं सांगतात की तुम्ही 2 ओळी ज्या आहेत ना, म्हणजे गीता ही अनुष्टुप छंदात आहे, बरोबर? तर 2 ओळी हो. या एका दमातच म्हणा, असं शक्यतो सांगतात ते. एकच ओळ नाही, ते म्हणजे म्हणजे 8 अक्षरानंतर पॉज घेऊ नका. 8 अक्षरांनंतरही पॉज घेऊ नका, पॉज असं ते घेऊ सांगतात नका. शक्यतो. हा. हम्म. आणि 8 अक्षराच्या तर मध्ये तोडूच नका, असं सांगतात ते. हो हो बरोबर. हो पण इव्हन 8 हो. अक्षरानंतरही ते पॉज घेऊ नका असं सांगतात. कारण का, की इव्हन गीतेमध्ये सुद्धा 8व्या पहिल्या म्हणजे 4 अक्षरांचा जर आपण एक श्लोक पकडला, तर 4 म्हणजे 4 पादांचा, पाद म्हणतात त्याला अनुष्टुप छंदामध्ये. तर 4 चरण किंवा 4 पाद. तर कधी कधी तो शब्द जो असतो ना, पहिल्या चरणाचा तो शब्द अर्धवट राहतो आणि तो पुढच्या चरणात येतो, बरोबर? मग त्या केसमध्ये जर तुम्ही पॉज घेतला, तर तो मग यतिभंगाचा दोष ठळकपणे उठून दिसतो. तर म्हणून ते शक्यतो जे प्रोफेशनल अगदी जे गीता म्हणणारे आहेत ना, अगदी ते शक्यतो त्या पहिल्या 2 ओळी तरी पॉज न घेताच म्हणतात. तर उदाहरणार्थ एखादा श्लोक सांगा ना. म्हणजे यतिभंग असलेला. मय्यावेश्य ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. मी कुठेच पॉज नाही घेतला. 8 अक्षरानंतर पॉज घेतलाच नाही. नाही पण हा, बरोबर. तर असं आहे, म्हणजे शक्यतो विदाऊट पॉज. कारण बऱ्याचदा काय असतं माहिती आहे का, वाक्य हे 4 पादांनंतर संपतं आणि त्यामुळे मध्ये मध्ये तो शब्द किंवा हे तोडण्याची गरज नसते, असं त्यांचं म्हणणं आहे. हे कोणाच तरी खरखर आवाज येतोय. तर हे सगळं म्हणजे आपण हे वृत्त आणि छंद याचं महत्व म्हणजे असं समजून घेतोय, बाकी काही नाही. हा. तर ते त्याच्यात विष्णू कसं आहे, सहस्त्रनाम पुढच्या सुरुवातीला ह्याच्यात त्यांनी म्हटलंय ना की अनुष्टुप छंद हा, तरी मध्ये मध्ये त्याचा हे वेगळा आहे ना, छंद 1-2 वेगळे आहेत त्याचे, जसं माता रामो मत पिता रामचंद्र हा अनुष्टुप नाही. हा. आता ना काही काही अनुष्टुप छंद आहेत ना, त्याचे 5वं अक्षर, 7वं अक्षर, 6व्या अक्षराचा जो नियम आहे ना, तो काही काही लोक अनुष्टुप छंदात ते पाळत नाही. ते म्हणतात फक्त 8 अक्षरांचं आम्ही पाळू, असं. असे पण बरेच लोक तुम्हाला अनुष्टुप छंदात दिसतील. तर अविनाशजी बोला, विष्णू काही विचारायचंय सहस्त्रनाम तुम्हाला? छंदात आहे का? हा. विष्णू सहस्त्रनाम काय काय शांताकारम काय म्हणायचंय तुम्हाला? नाही नाही, मला विष्णू सहस्त्रनाम अनुष्टुप छंदात आहे का? हो, म्हणा बघू एखादा श्लोक. मला ते येत नाही, पण मी प्रयत्न करतो. हम्म. विश्वं विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभू. हे कसं म्हणायचं? तुम्ही म्हटलं तसंच 8-8 अक्षरांचा तुम्ही ग्रुप केलेला आहे ना, तसंच. हा, हम्म. असं आहे का? पण एनिवेज, म्हणजे तो यती हा म्हणायचा पण आहे, पण म्हटला नाही तरी चालतो, पूर्ण म्हटलं तरी चालतो. पण यती म्हणजे कसं माहितीये, की जसं आपण म्हणतो की आपली एखादी ट्रेन आहे, तर 5-6 स्टॉप जर असले,
तिला जरुरी नाही आहे की 5-6 स्टॉप घेणं, ती डायरेक्ट पण पोहोचू शकते. पण तुला त्या गाडीला जर थांबायचंच असेल तर ती त्या डेझिग्नेटेड स्टॉप्सवर थांबते. तसंच या छंदांचं आहे, यतीच आहे असं. हं? जर तुमच्या छातीमध्ये भरपूर शक्ती असेल तर तुम्ही एका दमातही म्हणू शकता असं. सर, तुम्हाला एक हा. रिक्वेस्ट आहे की हे जे आम्हाला आता सगळे छंद आहेत ना, त्याच्यामध्ये जी उदाहरणं दिली ती एवढी कठीण आहेत की ती लक्षात ठेवून परत आम्ही परीक्षेत उतरवणं म्हणजे आम्हाला कठीण वाटतंय. तर आता जसं तुम्ही इंद्रवज्राचं उदाहरण दिलंय, लोकाभिरामम रणरंगधीरम, तसं जे आम्हाला माहिती आहे अशी उदाहरणं दिली तर फार बरं पडेल सर. हो, आता मी तेच शिवमहिम्न स्तोत्राचं एक तुम्हाला मी मागे आपलं जे तुम्हाला मागे आपलं जे शंकराच्या स्तोत्रांचं श्रावणात आपण केलं होतं ना, तर तेव्हा मी शिवमहिम्न स्तोत्र शिकवण्यासाठी त्यातले कुठले श्लोक कुठल्या वृत्तात आहेत त्याचा एक टेबल केला होता, तो तुम्हाला आता जो शेअर केला जरा वेळापूर्वी, तो बघितला असेल तुम्ही. तर जसजशी अशी होतील तसतशी आपण बघूया. आणि तुम्ही पण असं करा, तुमच्या पाठात जी स्तोत्र असतील, आता हे तुम्ही छंद शिकाल ना, तर तुम्हालाही मग ते जरा अप्लाय करा तुम्ही तुमचं नॉलेज, की अरे हा कुठल्या श्लोकातलं आहे असं. हं? बरोबर. सर, बघूया आणि आपण. एक परवाच्या दिवशी तुम्ही मी उपजाती आता पण शिकवलं होतं आम्हाला, म्हणजे उपजातीपर्यंत आला होता. तर हो. उपजातीचं मात्र ते काही हे सांगितले नव्हते तुम्ही गण किंवा, कारण ते एवढं सांगितलं होतं की इंद्रवज्र आणि उपेंद्र वज्राचं कॉम्बिनेशन म्हणजे उपजाती, हा छंद आहे. तर म्हणजे त्याची पहिली ओळ इंद्रवज्राची आणि दुसरी ओळ उपेंद्र वज्राची असं आहे का? हो, अगदी बरोबर, अगदी बरोबर. दोन्ही 11-11 अक्षरच अच्छा. असतात. पण जे हा हा एक एक असतं ते अ, अ, त त त त ज ग ग आहे. दुसरं आहे ते ज त ज ग हा ग आहे. बस असं. हा, बरोबर बरोबर. हा, कारण मी लावायचा प्रयत्न केला होता म्हणजे गड, म्हटलं मग तर जग खालच्या ओळीत येत नाही, म्हणजे आता निश्चितच खालची ओळ त्याचे गण वेगळे आहेत. हा. बरोबर. हो. बरोबर. थँक्यू सर. We were saying vritta, no? Because there's nothing about that in my book. What is the meaning of vrittam? Because I'm getting confused with vrittam in music and everywhere. ऍक्च्युअली द टेक्निकल नेम इज छंद विज्ञानम, छंद. Just only. वृत्त, Okay. यू कॅन फॉर नाउ यू कन्सिडर वृत्त इज सेम एज छंद. ओके, ऑल्दो देर इज अ Okay. स्लाइट डिफरन्स, बट लेट्स नॉट गेट कन्फ्युज. ओके. Okay. येस. मला शालिनीचं एक सोपं उदाहरण मिळालं उषाताई. माता रामो मत्पिता रामचंद्र, छान छान. ताम्रक्षेत्र. बरोबर. माता रामो म्हणजे काय याचं अर्थ असे, मत्पिता रामचंद्र. माता रा मो 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 मत पी, पी हा रस्व आला त्यामुळे त गण झाला. ता राम, बरोबर, त आला दुसरा त. आणि चंद्र, आणि दोन्ही गुरु आले, चंद आणि द्रह विसर्ग आल्यामुळे परत गुरु आला. बरोबर. बरोबर. आता पण तुम्हाला एक मी सांगतो की ही जी लक्षणं तुम्ही म्हणाल, हे असे कॉम्प्लिकेट श्लोक आम्हाला तुम्ही का दिले असे. तर आता मी याचं नाही माहिती मला. हा, पण आता हे बरेच श्लोक आहेत ना, हे जसं आता इंद्रवज्राचं, उपेंद्र वज्राचं, तर याच्यामध्ये आता मी इंद्रवज्राची गंमत सांगतो तुम्हाला. मी परवा सांगितलं होतं ना की त्याचं नाव इंद्रवज्रा काय आहे. तर गोष्ठे गिरीम सव्य करेण धृत्वा दृष्टेंद्र वज्रा ऋतिमुक्त वस्तू यो गोकुलम गोकुल मेव सुस्थम चक्रे सनो रक्षतु चक्रपाणी. आता रुष्टेंद्र वज्रा हृती, आता इंद्रवज्र हा शब्द इथे आलेला आहे बघा. हा, म्हणजे याची गंमत अशी आहे की तुम्ही हा श्लोक पण आहे हा, आणि याच्यात इंद्रवज्र आहे. आणि इंद्रवज्र म्हणजे काय, यांनी मोठ्या सुंदर पद्धतीने सांगितलंय की गोष्ठे म्हणजे गोठ्यांमध्ये, गिरीम, गिरीम म्हणजे पर्वत, सव्य करेण धृत्वा, उजव्या हाताने, सव्य म्हणजे उजव्या हाताने धृत्वा म्हणजे धारण करून, रुष्ट इंद्रवज्रा ऋतिमुक्त रुष्ट म्हणजे इंद्राने इंद्र जो रुष्ट झालेला होता, इंद्र रागावलेला होता ना गोकुलांवरती. कारण ते त्याची पूजा करेन असे झाले. गोवर्धन म्हणजे आणि कृष्णाने त्यांना सांगितलं ना की तुम्ही गोवर्धनाची पूजा करा, इंद्राची कशाला पूजा करता असं. तर मग तो रागावला होता आणि त्याने मुसळधार पाऊस पाडायला सुरुवात केली होती. आणि मग कृष्णाने काय केलं, तो
गिरीम म्हणजे गोवर्धन पर्वत हा उजव्या हाताने उचलून धरला. मुक्तरुष्टू यो गोकुलम गोकुलमेव सुस्थम चक्रे सनो रक्षतु चक्रपाणी. तर त्या चक्रपाणीनी त्या म्हणजे त्यांचं सगळं गोकुळाचं रक्षण केलं, असं असा हा श्लोक आहे. म्हणजे इथे श्रीकृष्णाची स्तुती पण आहे आणि इंद्रवज्रा हा शब्द पण आहे. आणि इंद्रवज्रा म्हणजे काय, तर रुष्ट इंद्रवज्रा म्हणजे रुष्ट झालेल्या इंद्राचं वज्रासारखी केलेली त्यांनी मुक्त रुष्ट म्हणजे मुसळधार पाऊस त्यांनी मुक्त केला, असं असं त्याचं हे आहे. म्हणजे या उदाहरणं जी आहेत ना बरीचशी, तरी अशी श्लोकबद्ध आहेत, त्यात वृत्ताचं पण नाव आहे आणि त्याला अर्थ पण आहे, नुसतंच आपलं जोडायचं म्हणून जोडलेलं नाही, असं आहे. हं? हे काय ते आहे जे ना लक्षण जे आहे ना ते हं. पण इंद्रवरजामध्येच दिलेलं आहे. तर नुसतं हो ना. लक्षणचा तो वाक्य लक्षण तो चालेल का उदाहरण म्हणून? नाही नाही, ते लक्षण आहे, ते उदाहरण नाही. नाही, ते परीक्षेमध्ये उदाहरण आपल्याला तो तत जगच फॉलो करतो तो सुद्धा, ऐका, पण एकच नाही 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 वाक्य आहे. नाही नाही, पण आता आम्ही म्हणजे आम्ही परीक्षा म्हणजे मी जो अभ्यास केलेला आहे पूर्वी लहानपणी तो असा की ना हे सगळे लक्षणं आम्ही पाच पाठ केलेली आहेत. स्यादेंद्र वज्रा यदुतौ जगौगा, हा, असं. नंतर उपेंद्र वज्रा, ज्याचं आहे ना उपेंद्र वज्राचं काय बा, उपेंद्र वज्रा जतजास्त गौ, हे सगळे माझे आमचे पाठ होते. म्हणजे कसं की वृत्ताचं लक्षण पाठ पाहिजे. म्हणजे मग उपेंद्र वज्रा जतजास्त तू म्हणजे उपेंद्र वज्रा म्हणजे ज त ज ग ग हे म्हणायची गरज नाही. ते ही ओळ पाठ होणी सोपी आहे आणि हीच संस्कृतची पॉवर आहे, सामर्थ्य आहे, की तुम्हाला कुठली गोष्ट चालीत आपल्याला लक्षात राहते, तसं फॉर्म्युला लक्षात राहत नाही, नाही का. म्हणजे जस्ट इमॅजिन की आता आपण मॅथेमॅटिक्सचे किंवा केमिस्ट्रीचे जे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे फॉर्म्युले किती घोकून घोकून गोतून किती सगळं डोकं आउट होऊन जायचं, बरोबर. पण ते जर चालीत असतं तर किती मजा आली असती, नाही का. असं. सांगितलं ना ते ते आहे लिहिलेलं किंवा तुम्ही ते पाठवाल का आम्हाला म्हणजे काय पाठ करायला उपेंद्र काय वज्रा जत म्हणून हे तर बघा, तुम्ही हे जे दिसतंय म्हंटल ना ना. आता. हो, तर हे बघा ना, पहिले प्रत्येक स्लाइडच्या वरती लक्षण दिलेलं आहे. ओके, हा हा लक्षण हा. म्हणून आहे ना तेच. हा, आपण एक तेच, काम अच्छा. करूया, तुमच्यापैकी कोणीतरी हा एक दोन तीन गोष्टी व्हॉलेंटिअर करा. एक म्हणजे ना हा या सगळ्या वृत्तांचं एक टॅब्युलर तुम्ही ना लक्षण म्हणजे अक्षर किती, गण जत जग ग किंवा तत जग ग वगैरे, ते अक्षर किती, आधी अक्षर, मग नंतर गण, नंतर त्याचं लक्षण, असं एक तुम्ही लक्षण ना टेबल करा आणि एक असं टॅब्युलर A4 साईज मध्ये ते करून पाठ करायचं. पाठ करा आणि ओके. पाहिजे तर तुमच्या भिंतीवर चिकटवून ठेवा तो कागद. म्हणजे पाठ ठेवायला सोपा पडेल, असं परीक्षेकरता, ठीक आहे. नाही का. हा हा. जो जरा कॉम्प्युटर सॅव्ही आहे त्याने हे करायला हरकत नाही. हं? चालेल. सगळ्यांना उपयोग होईल त्याचा. ठीक आहे, तर आज आपला बराच वेळ चर्चेमध्येच गेला, पण ठीक आहे, याने हे आवश्यक आहे, कारण नुसतंच मेकॅनिकल तुम्ही वृत्त हे असं आहे असं आहे म्हणण्यात पण अर्थ नाही. त्याच्या मागची भावना कळली तर पुढचं उलट तुम्ही स्वतः पण वाचून करू शकता, नाही का. पण हा सगळ्यात इंटरेस्टिंग, ऍक्च्युअली इंटरेस्टिंग चॅप्टर आहे माझ्या दृष्टीने. म्हणजे संस्कृतचं जे किंवा पद्याचं जे सामर्थ्य आहे, लय आहे, कुठे थांबायचं, आणि ज्या उद्देशाने मी ही संस्कृत शिकवण्याचा माझ्या डोक्यात विचार आला सगळ्यांना, की सगळं आपलं जे वाङ्मय आहे ते आपल्याला स्वतंत्र वाचता यायला पाहिजे. तर वाचता येण्यासाठी दोन तीन गोष्टी आवश्यक असतात. एक, उच्चार नीट यायला पाहिजे प्रत्येक अक्षराचे, शब्दाचे. नंतर दुसरं, त्याचा अर्थ आणि संधी कसा तोडून म्हणजे ते त्याचा अर्थ समजायला थोडं सोपं जाईल ते, म्हणजे त्यामुळे ते आवश्यक आहे. आणि तिसरं म्हणजे त्याची ते लयीत म्हणता यायला पाहिजे, नाहीतर लयीत नाही म्हणता आलं तर सगळीच बोंब. त्यामुळे मला हे जरा हा कठीण जायला लागलं सर. हा कठीण जायला लागलं मला बुकावून थोडं छंद. कुठलं हे छंद वृत्त प्रकरण. हा. हा, नाही तुम्हाला जाणार नाही. तेच मी सांगतोय की कोणीतरी जर तुमच्यापैकी तो एक टेबल तयार करून दिला ना प्रत्येकाला, तर हे खूप सोपं जाईल. हा, बरं, तर ठीक आहे, आपण एक आता पुढचा एक श्लोक म्हणजे वृत्त घेऊया. जसं हिने ऑलरेडी त्याचं सांगितलेलं आहे, दीपालीनी. शालिनी वृत्त. आता हे शालिनी वृत्ताचं काय, म त त ग ग. हा, आता तुम्ही ना ते यर तन भज सम
हा फॉर्म्युला कुठला तरी एक तुम्ही लक्षात ठेवा. एकतर यरतन भज सम लक्षात ठेवा, किंवा तो दुसरा जो या पुस्तकात दिलाय तो लक्षात. माझ्या दृष्टीने यरतन भज सम हा लक्षात ठेवायला सोपा आहे. यमाचा र राधिका म मानावा वगैरे ते सोपं आहे. ताराप वगैरे. हा, आणि मग हे या गणांचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. म म्हणजे मानावा, त म्हणजे ताराप, आणि ग ग म्हणजे गुरु. म्हणजे 3 3 3 9, ग ग म्हणजे 2 म्हणजे 11. तर शालिनी वृत्त पण 11च अक्षरांचे. आता याची चाल कशी आहे? कम शकतो रक्षतो मृत्यकाले. त्वमेव माता, त्वमेव नाही, त्वमेवच ना, की दुसरं तेच होते? नाही, माता रामो मत्पिता रामचंद्र, असं. बघा आता आपल्याला लक्षात येत नाही त्वमेव माताच्या पिता त्वमेव, आपण किती सगळ्या लहानपणापासून म्हणत असू. पण याची चाल किंचित वेगळी, आणि ती का वेगळी आहे हे तुम्हाला आत्ता लक्षात यायला लागलं असेल वृत्त समजल्यावर त्या मागचं. नाही का? नाही का? एकाच हो सर. रामरक्षेत सुद्धा हो हो. भरपूर. माता इनफॅक्ट रामो आपण एक पूजनतम राम रामेती. हा ते पण जरा वेगळं आहे ते पण वेगळं आहे. नवमहित्यापेक्षा. हा, तर आपण ऍक्च्युली आज होमवर्क ते घ्यायला पाहिजे की रामरक्षेत कुठली कुठली वृत्त छंद आहेत, त्याचं एक फाइंड आउट करायला पाहिजे आपण. नाही का? हा. असं. आणि ती तुम्हाला मग तृणमोही मला उदाहरणं. नेहमी तृणमोहीमध्ये वाटायचं मध्ये चाल बदलती आहे ना. हा, ते म्हणजे बरोबर असं म्हणतात ते. ते म्हणताना बऱ्याच ठिकाणी चाली वेगवेगळ्या आहेत, कारण ते वृत्तामुळे असं वेगळ्या काय करतात. त्या त्या हा वेगळ्या चाली काय आहेत? कारण त्याची अक्षरं हम्म. वेगळी आहेत, त्याची वृत्त वृत्त वेगळी अक्षर वेगळी आहेत, वेगळे, वृत्त म्हणून वृत्त वेगळं आहे वेगळे ते. आहेत. वृत्त तर वृत्त हा, वेगळे मी आहेत. जेव्हा तर ऐकायचे तेव्हा मला नेहमी जाणवायचं ही चाल बदलते आणि हे होतं, म्हणून हा, मला आता त्याचं उत्तर ते मिळालं. आपण म्हणतो म्हणतो कळतं ते. आता आपण हा, ट्रेडिशनल जे म्हणतो त्याला चाली आहेत ते वाटत आपण घेतल्या तर आता आपल्याला राम कळतं की चाल रामेती प्रत्येकाची वेगळी रामेती आहे. रमे रामे मनोरमे. तर हा छंद बघा, राम रामेती 5, रामेती 8, हा, रमे रामे 8, रमे रामे मनोरमे, म्हणजे हा 18 अक्षरांचा छंद आहे. तर कुठला आहे तो बघूया आपण, आहे का आपल्या ह्याच्यात ते. असं. पण म्हणून मी सांगितलं, एक तुम्ही जर टेबल केला ना, आधी प्रत्येक छंदाचं नाव, त्याची अक्षरं त्यात असलेली, नंतर त्याचं गण, आणि नंतर त्याचं लक्षण, आणि मग उदाहरण. आणि रामरक्षेत तर तुम्हाला अजून 5 6 उदाहरणं मिळतील, किंवा तुम्हाला ती उदाहरणं आपल्या परीक्षेसाठी पण उपयोगाला येतील. बरोबर? असं. हं? ठीक आहे. तर हा, तर आता शालिनी बघा, शालिनी पण 11 अक्षरांचंच आहे, पण याची चाल किंचित वेगळी आहे. कक्कम शकतो रक्षितो मृत्युकाले, रज्जुच्छेदे के घटम धारयन्ती, एवं लोकम तुल्य धर्मावनानाम, काले काले छिद्यते रुह्यते च. बरोबर? हा, आता आता इथे बघा, हा, हे रुह्यते च. तर आता च, तर आता प्रत्येक पद्याचं ना शेवटचं अक्षर हे लघु असलं तरी गुरुच समजायचं. हा नियम आहे. हा, त्यामुळे छिद्यते रुह्यते च, कारण आपण च लांबवतो ना, रुह्यते च, असं. हा, त्यामुळे इथे च हा जरी लघु असला तरी तो आपण गुरु सारखाच म्हणतो, म्हणून इट्स ओके, असं. हा, सर आता ते धाययंती मधलं ती हा, लघु येते बरोबर ना? हो, ती लघु आहे, पण तरी ते पण गुरुच झालं. आणि यन हे गुरु झालं, कारण न आधी जुळला ना, यन. तर यन हा गुरु झाला, कारण ते य आणि नन असं असं झालं. त्यामुळे यन ही बरोबर गुरु, ना. आणि ती 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 हा तसा लघु, पण शेवटी आल्यामुळे गुरु परत, असं. गुरु. ओ, ओके. हा, म्हणजे आता मृत्यू. शेवटीचे 2 अक्षर कधीही ते गुरुच असतात, ते लघु असेल तरी. शेवटचं अक्षर हे नेहमी गुरु असतं. लघु असलं तरी ते गुरु गुरुच असतात. समजायचं, असं. हा, अच्छा. असं. हा, ओके. कारण ते घेतल्यानंतर आपण पॉज घेतो. हा, आणि थोडं म्हणून ते लांबवतो पण ना जरा, असं. म्हणजे लांबवून मग पॉज घेतो, म्हणून पास घेतो, म्हणून गुरु. बरोबर. बरोबर. नंतर आता पुढचं रथोद्धता. आता रथोद्धता पण 11 अक्षरीचे, पण याचे गण एकदम वेगळे आहेत. र न र ल ग, राधिका दधी विलोडने स्थिता. आता इथे यती नाहीच आहे, यती जमूच शकत नाही. कृष्णवेन निनदम रथोद्धता, यामुनम तट निकुंज मंजसा, सा जगाम सलिलारतेच्छलात अतिच्छलात, असा. तर याच्यात यतीचा संबंधच आहे. पण एकदम तुम्हाला कळतं की चाल एकदम बदलते. तेवढीच अक्षरं तेवढीच आहे, पण लगेच चाल कशी बदलते आपल्यालाच कळत नाही, असा.
नाही का? कारण तुम्ही हे इंद्रवज्रासारखं म्हणूच शकत नाही, नाही का? त्वमेव माताच्या पिता त्वमेव सारखं हे म्हणू नाही शकणार तो, असं. हं? तर असं आता तुम्ही ही हे राधिका जे सांगितलं आता रसवतता हे ह्याच्यामध्ये आपल्या मराठी पुस्तकामध्ये नाहीये बहुतेक. हा, मी तेच सांगतो. मराठीत हिंदीमध्ये 25 छंद आहेत, याच्यामध्ये तुमच्या काहीतरी 10 12 15च आहेत काहीतरी, मला वाटतं मराठीत. नाही 20 आहे त्याच्यामध्ये. हा, पण ठीक आहे, ते नसतील तेव्हा पण तुम्ही, म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जे नसतील ना ते तरी एक्स्ट्रा काढून त्याचा वेगळा अभ्यास करायला लागेल, 4-5 जे वेगळे असतील. हं? याला अक्षर किती आहेत? 12 आहेत का? नाही, 11 रसवताला आहे ना. र र न र 3 3 9, आणि ल आणि ग हा. लघु गुरु म्हणजे 2, म्हणजे 11 असं. हा, ही जी पहिली 6 जी आहेत ना दोधक पर्यंत, हा. ही 11 अक्षरांचीच आहे. भ भ ब ग ग. हा हा, भास्कर असं. भास्कर, आता भास म्हणजे गुरु, कर लघु, मग दे व स, देव स दोद कदंब तलस्थ. तर याची चाल एकदम वेगळी आहे तशी. हम्म. तर पण सगळे ते भ भ भ, भास्कर 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 गुरु गुरु असं. म्हणजे म्हणायचं झालं तर याचं ना अजून असं लोक वेगळ्या पद्धतीने पण शिकवतात. ना 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 असं पण ती चाल शिकवतात लोक, म्हणजे वृत्तछंद शिकवताना. हम्म. जसं आपण गाण्याची लय शिकवतो ना, ना 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 असं पण करतात असं. हं. फार इंटरेस्टिंग आहे हे, म्हणजे अजून याच्यावर आणि बरंच बोलता पण येईल. पण ठीक आहे, आता आजची वेळ झाली, आपण इथे थांबूया. पण एक काम करा तुम्ही ना, आता या स्लाइड्स मी शेअर तुमच्याकडे आहेतच, आणि मी स्लाइडचं पण जसं आहे त्या कंडिशनमध्ये मी PDF शेअर करतो तुम्हाला. आणि तुम्ही जरा उद्या याची तयारी करून या, म्हणजे आपण ऍक्च्युअल हे पटापट घेता येतील आपल्याला. हं? असं. आणि कोणीतरी ते टेबल पण बनवा शेअर करायला, उद्यापर्यंत. कोण करेल व्हॉलेंटियर? सर मी करतो, मी करेन, माझ्याकडे आहे नाही हा, ते. राजेश करू शकेल, चालेल. हा, ठीक आहे. राजेशकडे आहेच नाही, ते. तुम्ही तो फॉन्ट डाउनलोड नाही केला का? तो नाही केला, कारण मला ना तो संस्कृत हाच बरा वाटतो माझा. तो संस्कृत अच्छा. 2003 नाही, आहे. या स्पष्टीकरणापुरता जरी केला ना तरी ते हा, अलाइंड होतील, म्हणजे अलाइंड खालचे होईल. ते. ओके. हा हा, ओके ओके, चालेल. हा, मी हिलाही पाठवतो उन्नतीला, आणि मी पण डाउनलोड करून देतो. हा, चालेल. चला, वेळ झाली आपली, मला वाटतं थांबूया. पण नाही, आहे 2 मिनिटं जय आहेत गुरु. ऍक्च्युली. नाही, आता हे 2 मिनिटं आहेत हं? तसं. 2 मिनिटं आहेत, हं. कंटिन्यू करूया आपण. चालेल. हा, ठीक आहे. तर हा दोदक झाला, हा पण 6 अक्षरांचा आहे. नंतर मग भुजंग प्रयात. आता कोणीतरी भुजंग प्रयातवरती प्रश्न विचारला होता ना, हा एक छंद होईल आपला. तर भुजंग प्रयातम. हा, तर भुजंग प्रयातम, आता हा ना 12 अक्षरांचा आहे छंद. हा, धनैर्निष्कुलीना कुलीना भवन्ति, धनैरापदं मानवा निस्तरन्ति, धनेभ्यः परो बांधवो नास्ति लोके. इथे यती नाहीये हा कुठे. पण तो य य य य, हा, यमाचा 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 असंच आहे सर हे. य य य य. हा, भुजंग प्रयातमचं मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं, नाही का? कुठलं दिलं होतं मी? मनाचे श्लोक कसं? नाही, मनाचे श्लोक आहे ना. मना सज्जना भक्ती मनाचे श्लोक. पंथेची जावे, तरी श्री हरी असं. हे भुजंग प्रयात मधलंच एक्झॅक्ट. हा, मराठीमध्ये तर आहेत, पण आपल्या परीक्षेमध्ये मराठी नाही विचारणार आहे ते. हा, आता ते हा. शिवभुजंग स्तोत्र आहे ना, तर त्याच्यामध्ये हा श्लोक आहे बघा, जो मी आता तुम्हाला शेअर केला होता ना. अं, अं, यदा सदा दारुणा भाषणा भीषणा मे. हाय का हा, सर? हो, अगदी अगदी बरोबर. हा, मनाच्या श्लोकांसारखीच चाल. भविष्यन्तु पान्ते हम्म. कृतान्तस्य दूता, तदा मन्मनस्त्वत्पदाम्भोरुहस्तं, कथं निश्चलं स्यान्नमस्तेस्तु शंभो. शिवभुजंग स्तोत्रम म्हणून शंकराचार्यांनी रचलेला आहे, त्यातला हा पहिला श्लोक. तर हे, म्हणजे आता उन्नती तुला उत्तर मिळतं की आता भुजंग प्रयास स्तोत्र माझ्यासमोर आलं वाचायला, तर मी कसं वाचू? तर मी काय करेल, पटकन, अरे हे चाल लावायला मी त्याचं काउंट करेल. मग 12 अक्षरांचं आहे, 12 अक्षरांचं कुठलं जमतं पटकन, मग म्हणजे अर्थात ते नंतर मग त्याची पण गरज नसते. पण अगदी मला माहिती नसेल तर मी या पद्धतीने त्याला स्वतःहून म्हणू शकतो कुठलं